नागरिक सुज्ञ आहेत, नागरिकांना माहिती आहे कोण काम करतो आणि कोण नाही करतो. कारण इलेक्शन आलं की सर्व सांगतात यांनी बरोबर नाही केलं, त्यांनी बरोबर नाही केलं. त्यापेक्षा आपण जनतेमध्ये आहोत का, या माध्यमातून अनेक वर्ष काम करत आलोय आणि मला या पूर्ण प्रशासनाची माहिती असल्यामुळे मला लोकांनी निवडून दिलं. आज मी आपल्याला सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यावरती विश्वास ठेवून लोक आम्हाला मतदान करतील. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे अपोजिशन पार्टीचे किती लोकप्रती आहेत आणि ते लोकप्रती असताना कामं का होत नाही, का लोक वंचित आहेत, प्रशासनाला तर माहितीच आहे, पण नागरिकांना माहीत नसेल तर मला असं वाटत नाही की कुठला नागरिक तुम्ही गेल्याच्या नंतर माझं नाव विचारल्याच्या नंतर बोलणार नाही की मी दत्ता नरवंगरला ओळखत नाही. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, मी तेजश्री गायकवाड. तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज. मुंबई महानगरपालिकेने स्थयिती समिती सुरू केल्याने उमेदवार इच्छुक यांनी राजकीय नेत्यात पाऊल टाकत आहेत. आज आपल्यासोबत आहेत वरळी विभागचे विभाग प्रमुख आणि 197 वॉर्डचे माजी नगरसेवक म्हणजेच दत्ता नरवणकर साहेब यांच्याकडून त्यांचे मत जाणून घेऊया. सर्वात पहिले आणि थेट प्रश्न, वॉर्ड 197 महिला ओबीसी राखीव झाल्यानंतर तुम्हाला यावेळी निवडणूक लढवता येणार नाही तिथे, हे ऐकून तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? नमस्कार, मी साऊथ मुंबई चॅनलचं मनापासून अभिनंदन करतो. मी या वर्ली विधानसभा शिवसेनेचा विभाग प्रमुख या नात्याने वर्ली विधानसभेमध्ये सर्वच्या सर्व नगरसेवक हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 6च्या 6 नगरसेवक आणण्याचा माझा प्रयत्न असेल. त्याचबरोबर या ठिकाणी काही रिजर्वेशन पडलेले आहेत, काही वॉर्ड ओबीसी झालेले आहेत. त्यामुळे 197ला जो मी प्रतिनिधित्व करत होतो तो वॉर्ड महिला ओपन झालेला आहे. तर बघूया पक्ष जो काय निर्णय घेईल तो घेईल. पण त्याचबरोबर मी या वर्ली विधानसभा नेतृत्व करत असताना आणि मी ओबीसी समाजाचा नागरिक म्हणून माझी संपूर्ण तयारी आहे की 195 मधून निवडणूक लढवावी. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. तुम्ही कित्येक वर्ष या वॉर्डात घराघरात जाऊन लोकांचे कामं सोडवली. अचानक यावेळी तुम्ही उमेदवारी नाही असं कळाल्यावर तुम्हाला आतून नेमकं काय वाटतं? काय नाही, समाजसेवा करण्याचं काम तर अनेक वर्ष मी करत आहे. मी गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख पर्यंत काम केलंय. 2017ला संधी मिळाली, वॉर्ड ओपन होता आणि त्या टायमाला मी भरघोस मतानी जवळजवळ 25 उमेदवार होते. त्या 25 उमेदवारांना मात करून मी चांगल्या मताने नागरिकांनी मला निवडून दिलं. निवडून देण्याचं कारण हेच असतं की लोकांच्या छोट्या मोठ्या ज्या गरजा असतात त्या पूर्ण कराव्या लागतात. लोकांच्या त्यांच्या समस्या ज्या काय आहेत त्या जाणून घ्याव्या लागतात आणि त्यांच्याशी संपर्क साधावा लागतो. त्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिका, महाराष्ट्र शासन, SRA या माध्यमातून अनेक वर्ष काम करत आलोय आणि मला या पूर्ण प्रशासनाची माहिती असल्यामुळे मला लोकांनी निवडून दिलं. असं सूत्रानुसार कळण्यात आलं आहे 195 वॉर्डला तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून उभं राहणार आहात. तर तिथल्या लोकांनी तुम्हाला का वोट करावं, अशी तुमची क्वालिटी काय, असं तुम्ही त्यांना काय सांगा? की वर्ली विधानसभेचं नेतृत्व करत असताना अनेक ठिकाणी मी फंडामधून कामं केलेली आहेत. वॉर्ड क्रमांक 95 मध्ये माझा चांगला दांडगा संपर्क आहे आणि नागरिक सुज्ञ आहेत, नागरिकांना माहिती आहे कोण काम करतो आणि कोण नाही करतो. कारण इलेक्शन आलं की सर्व सांगतात यांनी बरोबर नाही केलं, त्यांनी बरोबर नाही केलं. त्यापेक्षा आपण जनतेमध्ये आहोत का, हे प्रशासनाला तर माहितीच आहे, पण नागरिकांना माहित नसेल तर मला असं वाटत नाही की कुठला नागरिक तुम्ही गेल्याच्या नंतर माझं नाव विचारल्याच्या नंतर बोलणार नाही की मी दत्ता नरवंगरला ओळखत नाही. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही.
टाकी स्वच्छ झाली, पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर, कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. शेवटचा प्रश्न सर, मतदारांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा? एका वाक्यात मतदारांना सांगाल का? मतदारांनी विश्वास का ठेवावा? या महाराष्ट्राचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे जेव्हा दिवसातून 24 तासापैकी 18 तास काम करतात, अनेक गोरगरिबांना, अनेक कष्टकऱ्यांना, अनेक शेतकऱ्यांना, अनेक लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, ज्येष्ठ नागरिकांना अनेक ज्या सुविधा आहेत ह्या देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये जर कोण करत असेल तर आमचे एकनाथ शिंदे साहेब करतायत. आपल्याला सांगावंसं वाटतं की ज्या अर्थाने आपण महाराष्ट्र बघल तर या महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी 3.5 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती आणि आताची जर आपण परिस्थिती बघितलं तर आमची महाआघाडी जी आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदे साहेब चांगल्या प्रकारे काम करतायत, म्हणून लोक आमच्याकडे आकर्षक झालेत. कारण आपण लोकसभा बघितली, विधानसभा बघितली, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे अपोजिशन पार्टीचे किती लोकप्रती आहेत. ते लोकप्रती असताना कामं का होत नाही, का लोक वंचित आहेत? त्यामुळे आज मी आपल्याला सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यावरती विश्वास ठेवून लोक आम्हाला मतदान करतील. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. तर आपण जाणून घेतलं माननीय दत्ता नरवणकर सरांचे मतं काय आहेत. तुमचे मतं काय आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही नक्कीच सांगा. आणि साऊथ मुंबई न्यूजने एक सदर सुरू केला आहे इच्छुक कॅन्डिडेट यांचं मतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर आज सुद्धा आपण तेच करत आहोत. 195 मधून सर इच्छुक आहेत, तर त्यांचे पण आपण मतं जाणून घेतले आहेत. तर तुमचे मतं नक्कीच आम्हाला कळवा. मी तेजश्री बिजू गायकवाड, तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.